नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे। इथे मुलांना सुट्ट्या लागल्या होत्या म्हणून म्हटलं थोडं आतापर्यंत तर हेल्प झाली नाही मुलांची, तर पण म्हटलं आता हेल्प होईल थोडी। इशू पण आलेली आहे, माही पण घरीच आहे, तर म्हटलं दोघीजणी थोडी हेल्प करू लागतील मला, म्हणून ही बेडरूम परत क्लीन करायला काढली। आणि परत म्हणजे कसं की जेवढं पण मी याला क्लीन करत आहे ना तेवढे आणखी ही पूर्ण खराब होत आहे आणि नंतर मला आणखी व्यवस्थित करावं लागत आहे। म्हटलं आता पूर्णच क्लीन करून घेते, याला डीप क्लीन म्हणतात ना तशा प्रकारे करून घेते। तर आता हे गादीची कवर वगैरे काढून घेते, गादीची कवर धुते, जी बेडशीट लावलेली होती मी ती बेडशीट धुते, नंतर दुसरी बेडशीट मला लावायची आहे आणि नंतर मग आणखी व्यवस्थित जे कपाट आहे ते करायचं आहे। म्हणजे मी हळूहळू त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं ना की यांचं कपाट बरोबर केलं होतं, तो एकच कप्पा केला होता यांचा कपाटाचा, तर दुसरा व्यवस्थित करायचं आहे। म्हणजे खालचं आता एक जसं जसं दिसत आहे ना मला, आणि गोव्याला गेलो होतो ना त्याच्या ज्या सूटकेस होत्या ना तिकडनं आल्यानंतर तशाच ठेवल्या होत्या की त्या जर काढल्या असत्या ना तर आणखी त्याच्यामधले कपडेसुद्धा धुळीने खराब झाले असते। परत ते खराब झालेले कपडे मला आणखी धुवावे लागले असते, कारण मी पुण्यावरूनच ते धुवून आली होती। कल्याणीने तिथेच मला ते धुवून दिले होते कपडे आणि ते सर्व पॅक करून असेच घेऊन आले होते, तर मग ते तसंच ठेवलेले होते। म्हटलं आता ते पण काढायचे आहेत आणि सर्व वॉर्डरोब अजून परत लावायचं आहे। तर इथे मध्येच भूक लागली होती, ब्रेक घेतला होता। अद्विकला टरबूज कापून दिलं आणि मी आणि अद्विकने टरबूज खाल्लं, कारण मुलींना तर दोघींनाही टरबूज आवडत नाही या। आणि पहिल्या या मुली मी बघत आहे की या दोघींनाही टरबूज नाही आवडत, नाही तर सर्वांचं फेवरेट राहते टरबूज। हे मला सांगाल कॉमेंट करून तुम्हाला कोणाला आवडत नाही का, म्हणजे ज्यांना आवडत नाही, आणि हे पण सांगाल कोणाकोणाला आवडते माझ्यासारखे। मला ते इतकं आवडते की मला जर म्हटलं की जेवण करायचं की टरबूज खायचं आहे तर मी म्हणणार मला टरबूज खायचं आहे। माझं ऑप्शन एक टरबूज असते, म्हणजे मला जर दिलं कोणी तर मी जेवण करणं टाळते त्याचसाठी। आणि आम्ही दोघांनी, आणि माझ्यावरच अद्विक गेलेला आहे, त्याला पण टरबूज इतकं आवडते, पूर्ण आम्ही उन्हाळाभर टरबूज खात राहतो। खरबूज तरी एवढं आवडत नाही मला, पण टरबूज खूप जास्त आवडते। तर इथे सर्व ज्या वरची पण जी की गादीची कवर होती ना ती पण आणली, आणि ही पण खालच्या गादीची कवरसुद्धा, त्या दोन्हीही कवर मी धुवून टाकते। पिलो कवर पण काढल्या आज धुवायला, आणखी ते बेडशीट पण धुवायला काढली, त्या सर्व गोष्टी आज धुवून काढणार आहे। सर्व गोष्टी धुवून झाल्यानंतर ही बेडशीट टाकली लास्टला, पिलो कवर आणि बेडशीट धुवायला टाकली। तर ही धुवून झाल्यानंतर वाळू घालून देते, आणि कारण ऊन छान तापत आहे ना, म्हणजे कडक ऊन तापत आहे, बस उन्हाळा असं म्हणा की पूर्ण सुरू झालेलाच आहे। कोणाकोणाकडे अजून पण थंडी आहे मला सांगाल कॉमेंट करून। मला तरी वाटते महाराष्ट्रात थंडी नसेलच कुठे, आणि आमचा अकोला अमरावती डिस्ट्रिक्ट तर इतकं तापतं की तुम्हाला काय सांगू, खूप जास्त बाबा। आणि पुण्याला वगैरे राहिलेली आहे ना, तर पुण्याचं वातावरण मला माहिती आहे की पुण्याचं वातावरण एकदम मस्त राहतं, त्याच्यामुळे इतकं टेन्शन नाही। पण इकडच्या साईडला तर इतकी ऊन तापते। तुमच्या कोणाकोणा साईडला जास्त ऊन तापते मला सांगाल कॉमेंट सेक्शनमध्ये। इथे त्यामुळेच तोच फायदा मी घेते आहे, म्हटलं सर्व काही व्यवस्थित लवकरच उन्हाच्या कडाक्याने वाळून जाणार। आणि आधीसुद्धा सकाळचे कपडे धुतलेले होते ते सुद्धा वाळू घातले होते, काही बेडशीट होत्या म्हणजे वरच्या रूमच्या त्या पण धुतल्या होत्या, आणि ह्या ज्या आता कवर आहेत ह्या पण वाढून जातील। तोपर्यंत माझी दुसरी बेडशीट जी मी येलोवाली बेडशीट जी बेडची काढलेली आहे खालच्या, ती बेडशीटसुद्धा धुवायला टाकली होती, ती पण वाळून जाणार नंतर। तोपर्यंत म्हटलं कपडे सर्व फोल्ड करून ठेवते, आणि वरच्या ज्या सूटकेस होत्या ज्या गोव्याला घेऊन गेलो होतं सांगितलं होतं त्या सर्व खाली घेऊन आलो, आणि त्या सूटकेसमधले सुद्धा सर्व कपडे काढले। आणि आता एक इशूसुद्धा मला फोल्ड करायला हेल्प करत आहे, आणि बाकी मी जे आयर्न करायचे कपडे आहेत ते आयर्निंग करूनच लावत आहे। आणि बाकी समजा जर नॉर्मल असले ज्याला आयर्निंग करायची गरज नाही आहे तर ते सर्व असंच फोल्ड करून लावत आहे। तर असं करून सर्व फोल्ड करून व्यवस्थित लावले। आणि हो, 1-2 कॉमेंट्सचे पण रिप्लाय करायचे होते मला, म्हणजे त्यामध्ये रिप्लाय करणं नाही होत आहे। जसं की आता तुम्हाला खूप जास्त आवडलेलं आहे किचन टूर, जे मी तुम्हाला दिलं होतं, लवकरच तुम्हाला बेडरूम टूर पण मिळणार आहे, म्हणूनच मी ही क्लिनिंग वगैरे छान करत आहे। तर किचन टूरमध्ये खूप जणांच्या कॉमेंट्स होत्या की कितीला पडलं ताई किचन तुझं पूर्ण। तर रेडीमेड किचन म्हणजे कसं असतं की आपण कोणत्या पण कंपनीला कॉन्टॅक्ट करू शकतो जिथे किचन बनवून देतात, म्हणजे किचन ट्रॉल्या वगैरे, ते तुम्हाला रेडीमेड किचन बनवून देतील। असं की त्याचं हे नसतं की एक पर्टिक्युलर शॉप नसतं, तुम्ही गुगल सर्च करू शकता तुमच्या सिटीमध्ये। तर 1,75,000ला मला 7 वर्षापूर्वी पडलं होतं ते, आता त्याची प्राईस वाढली असेल, कॉस्ट तर सर्वांच्याच वाढत आहे, त्याच्यामुळे आज आता कॉस्ट सर्वच गोष्टींची वाढली असेल, म्हणून मग आताची रेट माहिती नाही मला। आणि ते लॅमिनेट होतं, तर तुम्ही सर्च करून घ्या। आणि मला कॉन्टॅक्ट नंबर मागत होते ज्यांच्याकडून मी बनवून घेतलं, तर डिअर आता मला माझ्याकडे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाही, कारण 7 वर्ष झालेले आहे त्या गोष्टीला, म्हणून तर तुम्ही सर्च कराल
असाल तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी म्हणजे भरपूर लोक मिळून जातील करून देणारे, तर तुम्ही बनवून घेऊ शकता. आणि प्रत्येक सिटीचं वेगवेगळं राहते. एकदा गुगल सर्च करा, जर अमरावतीमध्ये असाल तर अमरावतीचे पण गुगल सर्च करा की कुठे ट्रॉलीज बनवून मिळतात म्हणून, तर तिथे तुम्ही बनवून घेऊ शकता. आणि जेवढं फक्त आधीचं होतं ना तेवढं नंतर मग मी काय केलं, त्याचं जे हे आहे ना, काय म्हणतात त्याला, क्रॉकरी युनिट आहे ना, ते क्रॉकरी युनिट नंतर बनवून घेतलं. जे कार्पेंट्रीचं काम सुरू होतं ना माझ्याकडे तेव्हा बनवून घेतलं. तर त्याच्यामुळे ते तर नंतर बनला गेलं. जेवढं पहिल्यांदा होतं ना तर तेच 1,75,000ला झालं होतं असं म्हणून. आता मी तुम्हाला पूर्ण दाखवते की काय काय कसं कसं कशात ठेवलेलं आहे ते. ह्याच्यामध्ये मी लेगिन्स वगैरे ठेवले. इथे अशा प्रकारच्या साड्या लावल्या. आज पण सांगू का, माझं वॉर्डरोब पूर्ण क्लीन झालेलंच नाही आहे, म्हणजे पूर्ण ऑर्गनाईज झालेलंच नाही आहे. यांच्या इकडचं दाखवते, यांच्याकडचं तर दाखवलेलंच होतं मी, पण तरीसुद्धा दाखवते. असा मी सध्या पडलेला आहे. यांचं अशा प्रकारचं जे जे मला यांचे टी शर्ट दिसले त्या बॅगमध्ये ते सर्व मी ठेवले. अशा प्रकारे हे यांचं एक ड्रॉवर क्लीन केलं. यांचे परफ्यूम्स, यांचे वॉच सर्व मी याच्यामध्ये ठेवलं. यांचे बॉटम वेअर इथे ठेवलेले आहेत. हे बाकीचं असं सामान आहे, हे मला पूर्ण काढायचं आहे. बघू मला काय काय बनवलं. तर मी बनवलं पूर्ण आणि मी टाकलं त्यात माहिनी. असं केलं, मी टाकलं असं केलं माहिनी. फक्त काय करत आहात तुम्ही? टेस्ट करलं. चला, ही साबुदाण्याची खिचडी बनवली होती आज. इशूचा उपवास असतो ना, तुला आठवतं इशू? त्या दिवशी चालू होतो आपण सोमवारला, 8 दिवस झाले. तर त्या दिवशी हे काय म्हणतात, साबुदाणा टाकायला विसरले होते मी बिजू. आज मस्त साबुदाणा टाकला आणि म्हटलं सर्वांसाठीच आपण हे करू, साबुदाण्याची खिचडी. मस्त बनला. पूर्णपणे व्यवस्थित सेट नाही झालेलं आहे, असं तात्पुरतं ठेवलेलं आहे मी. आता मी फायनल लुक तुम्हाला नंतर दाखवणारच आहे, पण सध्या मी जेवढं फोल्ड केलं तेवढं दाखवते. इथे तात्पुरते असेच ह्या कुर्तीज ठेवलेले आहेत, अशा गोष्टी. इथे सर्व माझ्या पर्स आहेत, मागच्या साईडला पण आहेत. तसंच क्लच वगैरे, हँडबॅग किंवा मग स्लिंग बॅग सर्व ह्याच्यामध्ये आहे. क्लच नाही आहेत, क्लच हा एकच आहे फक्त. बाकी हँडबॅग, स्लिंग बॅग आहेत सर्व. आणि नंतर मग इथे साड्या अशा लावलेल्या आहेत माझ्या. इथे एक्स्ट्रा पॅन्टीज वगैरे ठेवलेलं आहे. हे जे ड्रॉवर आहे हे तर तुम्ही बघितलेलंच आहे, अशा प्रकारचं ऑर्गनाईज केलेलं आहे हे ड्रॉवर. आणखी नंतर हे जे ड्रॉवर आहे याच्यामध्ये मी माझ्या डेली यूजच्या कुर्त्या आणि हे ठेवलेलं आहे. जे अम्ब्रेला ड्रेसेस वगैरे आहेत ते आहेत, म्हणजे अम्ब्रेला कुर्तीज, ड्रेस नाही म्हणू शकत. नंतर मग इथे हे पूर्ण कुर्ता सेट आहेत ठेवलेले. आणि नंतर इथे आहेत असे ड्रेसेस आहेत, हे अजून लावायचे आहेत पूर्ण ड्रेसेस. तर हे आहेत. आणखी इथे पण काही साड्या ठेवलेल्या आहेत मी. नंतर यांचं इकडे तर आहेच, यांचं पण सेट करायचं आहे मला. बाकी खूप सारं आहे काम, बाकीचं ते नंतर दाखवेलच तुम्हाला. दिसायला हे एवढंच दिसतं, पण दुपारपासून लागलेली मी आता संध्याकाळी फ्री झालेली आहे. आणि पूर्ण दिवस माझा ह्या क्लिनिंगमध्ये गेला. आणि तेच वॉर्डरोबच फक्त क्लीन, तेवढंच जेवढं तुम्ही बघितलं तेवढं दिसतं तेवढंच. पण यार वेळ खूप लागतो या सर्व गोष्टींना. पण जाऊ द्या, सेट तर होत आहे ना, एक दिवस का होईना, म्हणजे पूर्ण दिवस का लागे ना, पण सेट होत आहे. प्रत्येक दिवाळीला माझी अशी हालत होते, पण यावेळेला दिवाळी नसताना सुद्धा माझी अशी हालत होत आहे. आणि काय करू आणि काय नाही, कुठलं पहिल्यांदा करू हेच कळत नाही आहे मला. इतका मेस दिसल्यानंतर तर काहीच सुचत नाही आहे घरात. ठीक आहे, हळूहळू होईल सर्व ठीक. आणि बस तुमच्यासोबत तर शेअर करतच राहणार. इथे बस खायला बसलेलं होतं, म्हटलं चला डिनर हेच आहे आजचं आमचं. इशूसोबत सर्वांचा उपवास झाला, आमचाही आणि इशूचाही. तर चला मग इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आणि हो, जोपर्यंत मी लाईक करायला म्हणत नाही तुम्हाला तोपर्यंत मी लाईक पण नाही करत. प्लीज लाईक करा. आणि एक दिवस मी म्हटलं होतं की खूप मेहनत लागते, तर कोणीतरी म्हटलं होतं की हो तसेच पैसेसुद्धा मिळतात. आता तुम्हाला आतमधल्या गोष्टी नाही सांगू शकत जास्त. तुम्हाला जर माहीत पडेल ना की जेवढे मला व्ह्यूज येतात त्याच्यात किती मिळतात तर तुम्ही हसाल का? तुम्हाला आश्चर्य वाटेल की अरे यार इतके कमी मिळतात आणि ताई इतकी मेहनत करतं. ठीक आहे, काही हरकत नाही.
होत राहतं आणि माझं ते पॅशनही आहे आणि मला करमतसुद्धा नाही आता त्याच्याशिवाय, म्हणजे व्हिडिओ बनवल्याशिवाय आणि व्हिडिओ एडिट करून तुमच्यासोबत बोलल्याशिवाय. तर जोपर्यंत तुमचे कॉमेंट्स वाचत नाही, तुमच्या कॉमेंट्सचे रिप्लाय करत नाही, तोपर्यंत माझा दिवस असा खाली गेल्यासारखं वाटते. आता 2 दिवस ब्लॉग नाही आले, मला थकल्यासारखं वाटत होतं खूप. आणि काही वेळेला असं होते ना की आपण थोडी ब्रेक पण घ्यायला पाहिजे म्हणून. पण होतं की तुमचे ब्लॉग म्हणजे तुमचे कॉमेंट जोपर्यंत वाचत नाही ना तोपर्यंत असं अधुरंसं वाटतं. तर कॉमेंट नक्की करत राहा. तुमचे जे नावं आहेत ना ते कॉमेंट थ्रू मला आठवण राहतात आणि आपण असं वाटतं की नाही आपण एक घरातला आहोत, एक कनेक्ट राहतो त्या गोष्टीने, म्हणजे कॉमेंटने. तर कॉमेंट करत राहत जा. आणि हो, लाईक करायला विसरू नका, प्लीज लाईक करा. आणि हो, एक आणखी कोणीतरी क्वेश्चन केला होता की प्लॉट किती आहे तुझा, जो माझा पूर्ण प्लॉट आहे. तर डिअर 2200 प्लॉट आहे. मी होम टूर टाकलेला आहे, त्यामध्ये पूर्ण डिटेल्स दिली होती. जर तुम्ही होम टूर नसेल बघितलं तर बघून घ्या. 2200 प्लॉट आहे. व्हेंटिलेशनसाठी 4कडून जागा ठेवलेली आहे आणि 1600 मध्ये बांधकाम केलेलं आहे.